जय श्री श्री राधा माधव जी की जय। श्री श्री राधा गोविंद देव जी की जय। श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी। जय गिरिवरधारी। जय यशोदा नंदना जय ब्रज जनरंजना। जय यशोदा नंदना जय ब्रज जनरंजना। जय जमुना तीरावनाचारी। जय कुंज बिहारी। जय जमुना तीरावनाचारी। जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव बिहारी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद। श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। जय राधा माधव राधा माधव श्री राधे राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे। जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा। जगन्नाथ स्वामी नयन पथगामी
नयन पथगामी भवतु मे। जय गौरानिताय गौरानिताय गौरानिताय, जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद 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 प्रभुपाद। जय जय गुरुदेव गुरुदेव गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय, श्रील प्रभुपाद की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नास्त्य नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया, भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभुजीज माताजीज, आपलं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। आपण मागच्या वेळेस पाहिलेलं की कशा प्रकारे भगवान कृष्ण ज्या वेळेस हस्तिनापूरवरून निघाले, त्यावेळेस सर्व पांडव आणि कुरु वंशातले सर्व बाकीचे कुटुंब सदस्य ते अत्यंत काळजीमध्ये आणि व्यथेमध्ये होते की आता आपण भगवंतांच्या शिवाय कसे राहणार आहोत। आणि त्यावेळेस आपण बघतो की अर्जुनाने भगवंतांना सूर्याच्या उन्हापासून सावली देण्यासाठी छत्री धरलेली होती, आणि त्या छत्रीचे जे हँडल, जे मूठ होती, ती पूर्ण रत्नांनी वगैरे सुशोभित होते। आणि त्यानंतर आपण हे पण पाहिलं की कशा प्रकारे वैदिक संस्कृतीमध्ये जे ऐश्वर्य होतं या भारत भूमीमध्ये, आधुनिक जगातली जी प्रगती आहे ती प्रगती नाही तर अधोगती आहे त्या ऐश्वर्याच्या समोर। कारण प्रत्येक गोष्ट ही जी आपण पाहतो की हलक्या स्तराची या कलियुगामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊ। कुणाचा काही प्रश्न वगैरे आहे मागच्या चर्चेमधून? प्रभुजीज माताजी, हरे कृष्णा।
ठीक आहे, आपण श्लोक क्रमांक 19 पाहू. कृपया तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. प्रभूजी 18 पासून आहे ना? 18. ओके, सॉरी सॉरी. हा, 18 पासून ठीक आहे. उद्धवः सात्यकीश्चैव उद्धवः उद्धवः सात्यकीश्चैव व्यजने परमाद्भुते व्यजने व्यजने परमाद्भुते परमाद्भुते विकीर्यमानः कुसुमैर् विकीर्यमाणः कुसुमैः रेजे मधुपति पति रेजे रेजे जय मधुपती मधुपती पती. पती. कुणाला वाचायचं आहे हरे कृष्ण? आपण एकदा प्रभूजींना एकदा संधी देऊ. बऱ्याच वेळा प्रभूजींचा हात वर होईपर्यंत बरेच भक्त असतात. कुणाला वाचायचं प्रभूजींमध्ये? ठीक आहे, ज्या माताजींना कुणाला वाचायचं तुम्ही हात वर करा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, गणेश कुलकर्णी प्रभूजी. येस प्रभूजी. उद्धव आणि सात्यकी सुशोभित पंख्यांनी भगवंतांना वारा घालीत होते. रथारूढ श्रीकृष्णांवर चोहीकडून पुष्पवृष्टी होत होती. फुलांच्या आसनावर बसलेले मधुपती मार्गावरून पुढे प्रस्थान करण्यास सांगत होते. हरे हरे कृष्ण. कृष्ण. तर या श्लोकाला तात्पर्य नाही, आपण पुढे जाऊ. तर सात्यकी हे भगवंतांचे कोण होते? सारथी होते. सारथी होते. आपण सात्यकी आणि दारुका यांचं नाव नेहमी आपल्याला भागवतामध्ये पाहायला मिळेल. आणि उद्धव हे कोण होते? कृष्णाचे चुलत भाऊ. चुलत भाऊ होते. आणि श्रीमती राधाराणी आणि बाकीच्या गोपींनंतर जे कोणी भगवंतांना खूप खूप जवळचे होते, त्यांच्या चुलत भाऊ तर होतेच, आणि मित्राप्रमाणे, आणि भगवंत ज्यांच्यासोबत आपलं हृदयाचं आदान प्रदान नेहमी चर्चा करायचे, ते म्हणजे उद्धव आहेत. आणि त्यांच्या स्मरणामध्ये गोवर्धन पर्वताच्या जवळ उद्धव कुंड पण आहे. भगवंतांची नित्य सेवा करण्यामध्ये उद्धवजी हे नेहमी एंगेज्ड, भगवंतांच्या नेहमी सेवेत जोडलेले असतात. आणि ज्या वेळेस कृष्ण वृंदावन सोडून मथुरेला गेले, त्यानंतर उद्धवांशी भगवंत हे निश्चित आदान प्रदान करायचे की कशा प्रकारे वृंदावन वासियांना ते आपल्या हृदयामध्ये नेहमी धारण करतात आणि नेहमी कसे त्यांच्या स्मरणामध्ये राहतात. तर उद्धवजींना खूप अप्रूप वाटायचं की वृंदावन वासियांचं भगवंतांबद्दलचं प्रेम कशा प्रकारचं असावं. आणि वृंदावन वासियांना भगवंतांकडून निरोप पाठवण्यासाठी आणि उद्धवांना पण वृंदावन वासियांच्या कृष्ण प्रेमाचा स्तर करण्यासाठी भगवंतांनी उद्धवांना आपला दूत म्हणून पाठवलं वृंदावनला. आणि असं सांगितलं जातं की उद्धव हे कृष्णाचे चुलत भाऊ होते आणि दिसायला पण बरेचसे कृष्णासारखे दिसायचे काही प्रमाणामध्ये. तर ज्यावेळेस दुरून वृंदावन वासियांनी अगोदर उद्धव यांना येताना पाहिलं, त्यांना अगोदर असं वाटलं की भगवंत स्वतः येत आहेत. पण ज्यावेळेस उद्धव जवळ आले, त्यावेळेस त्यांना कळालं की हे कृष्ण नाहीयेत आणि कृष्णाने पाठवलेले दूत आहेत. आणि वृंदावन वासियांचं ज्यावेळेस उद्धवांनी पाहिलं की यशोदा माता, नंद, गोपास गोपीज, श्रीमती राधाराणी, सर्व वृंदावन वासियांचं भगवंतांबद्दलचं प्रेम पाहिलं आणि त्यांचा विरह पाहिला भगवंतांबद्दल, त्यावेळेस उद्धवजींनी अशी प्रार्थना केली की मला या वृंदावनामध्ये जन्म प्राप्त व्हावा. पण कोणता जन्म प्राप्त व्हावा? कोणत्या गोपास किंवा गोपींच्या रूपात नाही, तर गुलमलता, जे की वृंदावन मध्ये गोवर्धन पर्वताच्या जवळ वाढणारं खूप छोटं आणि मऊ असं गवत आहे, त्या गवताच्या रूपामध्ये मला जन्म प्राप्त व्हावा, जेणेकरून या गोपांगना ज्या वेळेस या गोवर्धन पर्वताच्या बाजूने वृंदावनामधून चालतील, त्यावेळेस त्यांचे पायांची जी जी माती आहे पायांना लागलेली,
ती रती प्राप्त व्हावी या ही प्रार्थना उद्धवजींनी केलेली आहे. त्याच्यामुळे उद्धव म्हटलं जातं की गोवर्धनाच्या बाजूच्या एका विशिष्ट भागामध्ये जे गवत आहे त्याला पण उद्धव ह्या गुलमलता या रूपामध्ये उद्धवजी तिथे उपस्थित आहेत उद्धव कुंडाच्या जवळ. तर असे उद्धव आणि सात्यकी हे भगवंतांना सुशोभित पंख्यांनी वारा घालत होते आणि अशा प्रकारे रथारूढ होऊन कृष्ण निघालेले आहेत हस्तिनापूरवरून. श्लोक क्रमांक 19. आणि जे आपण 5 प्रकारचे रस भगवंतांबरोबरच्या आदान प्रदानामध्ये आपण पाहिलं, तर विशेषतः साख्य रसामध्ये जसे अर्जुन आहेत त्याप्रमाणे उद्धव पण आहेत आणि उद्धव हे विशेषतः भगवंतांच्या खूप खूप हृदयाच्या जवळचे आहेत. अश्रूयन्ताशिष सत्या तत्र तत्र द्विजेरितः नानुरूपानुरूपाश्च नानुरूपानुरूपाश्च निर्गुणस्य गुणात्मनः निर्गुणस्य गुणात्मनः. आपण या श्लोकाचा अनुवाद तात्पर्य वाचण्याच्या अगोदर मला विचारायचं आहे आपल्यापैकी कोणीही वृंदावन परिक्रमा केलेली आहे? प्रभुजीच माताजीच हरे कृष्ण. वृंदावन परिक्रमा जरी नाही तरी विशेषतः गोवर्धन परिक्रमा. प्रभूजी हरे कृष्ण. प्रणाम प्रभूजी. मी केली आहे केलेली आहे. हा, जरूर करायला पाहिजे, विशेषतः जोपर्यंत हातपाय चालत आहेत तोपर्यंत. आणि हातपाय नसतील जरी चालत तरी पण तिथे बरेच दुसऱ्या व्यवस्था उपलब्ध आहेत, जसं की सायकल रिक्षा म्हणा किंवा अशी हाताने ओढली जाणारी गाडी म्हणा, त्याच्यामधून पण करू शकतो आपण. परंतु खूप खूप महत्वाचं आहे की आपण जे काही ऐकतो श्रीमद भागवतामध्ये आणि भारत भूमीमध्ये जन्म घेऊन जर इतक्या जवळ कृष्णांचं लीलास्थळी जन्मस्थान त्यांचं आहे, तर आपण जरूर प्रयत्न करायला पाहिजे जीवनामध्ये गोवर्धन परिक्रमा, ब्रजमंडल परिक्रमा, नवद्वीप धाम परिक्रमा हे करण्यासाठी. ठीक आहे. कारण जगातल्या कितीतरी हजारो करोडो लोकांना हे माहितीच नाहीये की वृंदावन काय आहे, भगवंत कृष्ण स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवान कसे आहेत किंवा त्यांनी कोणत्या प्रकारे लीला केलेल्या आहेत आपल्या भक्तांसोबत. तर सनातन धर्माचं हे वैशिष्ट्य आहे की तो आपल्याला भगवंतांच्या त्या स्तराबद्दल माहिती देतो जो स्तर की त्यांच्या एकदम निकटतम भक्तांच्या सोबतचा आदान प्रदानाचा स्तर आहे. तर आपण निश्चित याचा फायदा घ्यायला पाहिजे भारतामध्ये जन्म मिळाल्यानंतर. हरे कृष्ण. अलका माताजी. येस माताजी. हरे कृष्ण माताजी. सॉरी, हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. ब्राह्मणांनी भगवंतांना दिलेले आशीर्वाद जिकडे तिकडे ऐकू येत होते. ते आशीर्वाद योग्यही नव्हते आणि अयोग्यही नव्हते. ते सर्व आशीर्वाद मानव सदृश भूमिका करणाऱ्या परम सत्यासाठी होते. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. त्या ठिकाणी पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णास उद्देशून उच्चारलेल्या आशीर्वचनांचे ध्वनी ऐकू येत होते. हे आशीर्वाद या अर्थाने योग्य होते की भगवान आता मानव सदृश भूमिका पार पाडित होते. ते युधिष्ठिरांचे मामेबंधू होते. तसेच या अर्थाने अयोग्य होते की भगवान पूर्ण आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकारच्या भौतिक नातेसंबंधाशी काहीही कर्तव्य नाही. ते निर्गुण आहेत, अर्थात त्यांच्या भौतिक स्वरूपाचे गुण नाहीत. ते अनंत दिव्य गुणांनी परिपूर्ण आहेत. दिव्य जगतात कोणत्याही प्रकारे विसंगती नसते. तथापि या सापेक्ष अशा भौतिक जगात मात्र प्रत्येक गोष्टीला तत्सम विरोधी गोष्ट असतेच. या सापेक्ष जगात पांढरा म्हणजे काळ्याच्या विरोधी, परंतु दिव्य जगात काळे व पांढरे यात काही अंतर नाही. म्हणून विद्वान ब्राह्मणांनी उच्चारलेली आशीर्वचने पूर्णतम व्यक्तीसंबंधी विसंगत दिसतात. परंतु ज्या अर्थी ते पूर्ण व्यक्तित्वाकरता उच्चारलेली आहे त्या अर्थी त्यांच्यात विसंगती नसून ती दिव्य स्वरूपी आहेत. ही गोष्ट या एका उदाहरणावरून स्पष्ट होईल. श्रीकृष्णांचे कधी कधी चोर म्हणून वर्णन करण्यात येते.
ते त्यांच्या शुद्ध भक्तांमध्ये माखनचोर नावाने प्रसिद्ध आहेत. बालपणी ते वृंदावनात घराघरातून दही लोणी यांची चोरी करीत. त्यामुळे तेव्हापासून ते चोर म्हणून प्रसिद्ध झाले. पण अशी चोर म्हणून प्रसिद्धी असून सुद्धा त्यांची पूजा होते. या जगात तर चोराला शिक्षा होते, त्याची स्तुती केली जात नाही. ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे आणि म्हणून प्रत्येक गोष्ट त्यांना लागू पडते. त्यांच्या ठिकाणी अशा परस्पर विसंगती असून सुद्धा ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे. श्रील प्रभुपादजी की जय. की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे भौतिक जगत हे द्वंद्वांनी पूर्ण भरलेलं आहे. द्वंद्वाचा अर्थ काय? द्वंद्व म्हणजे विसंगती. जसं की भौतिक जगतामधला कोणताही आनंद तुम्ही लक्षात आणा, कोणत्याही प्रकारचा आनंद, त्याच्यासोबत दुःख हे बांधल्या गेलेलंच आहे. कोणी उदाहरण सांगू शकेल प्रभूजीच माताजीच आपल्यापैकी कशा प्रकारे आपण विसंगतीने पूर्ण भरलेलं आहे? इथं शाश्वत किंवा शुद्ध असं भगवंतांची भक्ती सोडलं तर भौतिक जगातला कोणताही आनंद आपण शुद्ध परिपूर्ण म्हणू शकत नाही. तो नेहमी द्वंद्व युक्त आहे. कोणतं उदाहरण सांगू शकाल आपण? कशा प्रकारे भौतिक जगतामधले आनंद हे द्वंद्वांनी भरलेले आहेत किंवा भौतिक जगतच पूर्ण द्वंद्वांनी भरलेलं आहे? हरे कृष्ण प्रभूजी. मान आणि सन्मान दोन्ही आहेत. हा, मान आणि अपमान. मान आणि सॉरी, मान आणि अपमान. हा, तर बरोबर आहे माताजी. आणि अजून खूप सारी उदाहरणं आपण कोणतेही पहा तुम्ही. उदाहरणार्थ आपण समजा एका एसी रूम मध्ये बसलेलो आहोत, एअर कंडिशन, त्याचा विसंगती काय असेल? कोण सांगेल? एअर कंडिशनर हे वापरण्याची विसंगती काय, द्वंद्व काय त्याच्यामध्ये? द्वंद्व हे आहे की या साऱ्या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमुळे, विशेषतः एअर कंडिशनरमुळे ओझोनची जी लेअर आहे, ऍक्च्युली क्लोरोफ्लोरोकार्बन्स हे याच्यामधून बाहेर पडतात आणि आपल्या पृथ्वीला सूर्यांच्या युव्ही किरणांपासून वाचवणारी जी ओझोन लेअर आहे त्याच्यामध्ये छिद्र पडतात, जेणेकरून ते हानिकारक युव्ही जे किरण आहेत, अल्ट्राव्हायोलेट रेज, ते पृथ्वीवर येतात आणि हे मनुष्यांसाठी घातक आहेत. त्याचप्रमाणे आपण बघतो की कोणतीही स्वादिष्ट आपल्याला आवडणारी कोणतीही वस्तू तुम्ही विचार करा खाण्यासाठी, आणि ती जर अति प्रमाणात खाल्ली तर आपल्याला इनडायजेशन, अपचन होतं. म्हणजे या भौतिक जगातला कोणताच आनंद असा नाहीये जो तुम्ही स्वीकारला तर त्याच्यासोबत एकावर एक फ्री, आपण जसं म्हणतो तसं भौतिक दुःख येणार नाही. प्रत्येक भौतिक आनंदासोबत दुःख हे ठरलेलं आहे. जसं की सांगितलं जातं की आई वडिलांसाठी बाळ जन्माला येणं हे खूप खूप आनंदाची गोष्ट आहे. परंतु त्या बाळाला जन्माला घालताना आईचा अक्षरशः पुनर्जन्म होतो. म्हणजे प्रसूतीच्या ज्या वेदना असतात त्या स्वीकार कराव्या लागणं हे अक्षरशः पुनर्जन्मासारखं स्त्रीसाठी तेवढं अवघड असतं. आणि कधी कधी, आताच्या काळात तर जास्त घटना होत नाही, पण आधीच्या काळामध्ये कधी कधी बाळ होताना आई माता जायच्या पण त्या प्रसूती वेदनांमध्ये. का? कारण हे भौतिक जगत हे तशा प्रकारच्या द्वंद्वांनी भरलेलं आहे. परंतु याच्या विरुद्ध आध्यात्मिक जगत, दिव्य जगत हे कसं आहे? याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची विसंगती नाहीये. म्हणजे आध्यात्मिक जगतामध्ये आपल्याला असं दिव्य शरीर प्राप्त होईल प्रभूजीच माताजीच, की आपल्याला जर एखादा पदार्थ आवडत असेल, से फॉर एक्झाम्पल गुलाबजामुन असो, रसगुल्ला असो, कोणत्याही प्रकारचा पदार्थ जो भगवंतांना पण आवडतो, तर असा पदार्थ तुम्ही किती पण खा आणि तुम्हाला तरी अपचन होणार नाही. आणि शरीर पण दिव्य शरीर असं बनलेलं असेल की भगवंतांच्या सेवेमध्ये त्याची जी कॅपॅसिटी आहे, भगवंतांना सेवा अर्पण करण्याची, भगवंतांच्या सेवेमध्ये आनंद प्राप्त करण्याची, ती विसंगतीनेही मर्यादित नाहीये. असीमित मात्रेमध्ये आपण भगवंतांसोबत आदान प्रदान करू शकतो आध्यात्मिक जीवनामध्ये. परंतु भौतिक जगतामध्ये हे विसंगतीने भरलेलं आहे. हा कन्सेप्ट क्लिअर आहे प्रभूजीज माताजीज, की विसंगतीचा अर्थ काय? आणि आपण काही उदाहरणावरून, कोणतं एक उदाहरण तुम्ही आठवा भौतिक जगातलं की जिथे
कोणताही भौतिक आनंद स्वीकारायचं ठरवलं, त्याच्यासोबत एकावर एक फ्री असं दुःख जरूर येणार. आणि अंततः त्या दुःखाचा विचार करून तुम्ही असं म्हणाल, की कुठून बुद्धी सुचली आणि त्या सुखाच्या भानगडीमध्ये आपण पडलो. ते दुःख स्वीकारण्यापेक्षा हे सुख नसतं मागितलं तर चांगलं झालं असतं. असं भौतिक जगताचं हे वर्णन आहे. त्याचप्रकारे मी म्हणतो, की नेहमी उदाहरण देतो, की ज्या प्रकारे एक खूप छान चांगल्या क्वालिटीचा बासमती तांदूळ आहे आणि त्याचा भात बनवलेला आहे आणि तो स्वीकारताना फक्त त्याच्यामध्ये एक गडबड आहे, की त्या बासमती तांदूळ हे व्यवस्थित निसलेले नाहीयेत, काही मातीचे वगैरे कण त्याच्यामध्ये राहिलेले आहेत. तर तो बासमती तांदूळाचा भात आपण खऱ्या प्रकारे उपभोग करू शकणार नाही, आनंद उपभोगू शकणार नाही. कारण प्रत्येक वेळेस चावताना जर दातांच्या मध्ये ते मातीचे काही कण आले, तर पूर्ण त्याची चव ही बेचव होऊन जाईल. त्याच प्रकारे या भौतिक जगतामधले जे भौतिक सुख आहेत, ते पण अशाच प्रकारे बनलेले आहेत. अ, अलका हरे माताजी कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. येस माताजी. प्रभूजी, म्हणून प्रभुपादांनी म्हटलंय चिरोफोबिया ना, म्हणजे असलेल्या सुखांचाही आपण उपभोग घेऊ शकत नाही. कारण कुठेतरी पुन्हा आपल्याला म्हणजे ते सुद्धा घाबरतात, म्हणजे सुख आलंय पण त्या सुखाचा पण कसा काय उपभोग घ्यायचा. म्हणून प्रभुपादांचा जो शब्द आठवला चिरोफोबिया, की त्याची भीती वाटते. म्हणजे सुख मिळालंय तर नक्कीच आपल्याला काहीतरी दुःख भोगायला लागेल. काहीतरी दुःख हे मिळणार आहे. भीती बरोबर आहे. ते एकावर एक फ्री आपण नेहमी लक्षात ठेवायचं, की आणि त्याच्यामुळे प्रल्हाद महाराज महाजनांपैकी एक आहेत. ते सांगितलेलं आहे, की ज्या व्यक्तीला खरंच सुखी व्हायचंय या भौतिक जगतामध्ये, त्या व्यक्तीने भौतिक सुखाच्या पाठीमागे पळणं सोडून द्यावं. कारण जोपर्यंत आपण भौतिक सुखांच्या पाठीमागे पळत राहू, तोपर्यंत एकावर एक फ्री आपल्याला भोगावंच लागेल आणि ते दुःख भोगणं हे सुखापेक्षा कितीतरी जास्त क्लेशदायक राहील. हरे कृष्ण. अजून आपल्याला सगळ्यांना हे पटत आहे प्रभूजीच माताजीच? आपल्या मनामध्ये काही उदाहरणं आपण विचार करू शकत आहात, की कशाप्रकारे कोणतंही उदाहरण बघा तुम्ही भौतिक सुखाचं किंवा सांगा जर तुम्हाला वाटत असेल, की ह्या भौतिक सुखामध्ये कोणतंही दुःख आतमध्ये दडलेलं नाहीये. हरे कृष्ण. प्रभूजी, आपल्याला मूल जन्माला येतं तेव्हा आपल्याला आईला खूप आनंद होतो किंवा सगळ्यांनाच कुटुंबामध्ये आनंद होतो. पण याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, की एक तर ते मूल जन्माला येतं म्हणजे त्याचा तो परत ते जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकलेलं असतं आणि ते सगळी दुःखच असतं. म्हणजे ते शेवटी वाढत असतं आईच्या उदरामध्ये, पण तो जेलच असतो एक प्रकारचा. म्हणजे हे त्याला हा दिलेला ही शिक्षाच आहे, देवानी त्याला जी शिक्षाच आहे. दिलेली असते ते. म्हणजे हे बरोबर. एक विसंगती होते, की आपल्याला तो आनंद असतो पण ऍक्च्युली ही शिक्षा आहे. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये म्हणजे जर त्या आईने त्या मुलाला जन्म दिला पण जर त्याला कृष्ण भावनाभावी ती करू शकली नाही तरी त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे मग ते पण एक चुकीची गोष्ट आहे. अशा ह्या दोन विसंगती होऊ शकतात त्याच्यामध्ये. खूप छान हरे कृष्ण. उदाहरण, खूप हरे छान कृष्ण. उदाहरण माताजी. हे आपण जस्ट विचार करा, की एखाद्या छोट्याशा जागेमध्ये आपल्याला कोंडून वगैरे ठेवलेलं आहे आणि ती जागा इतकी छोटी आहे, की हात-पाय हलवण्यासाठी पण तिथे जागा नाहीये आणि तशा स्थितीमध्ये 9 महिने पूर्ण दिवस आणि रात्र 24 तास राहायचंय. तशा स्थितीमध्ये मूल आईच्या पोटामध्ये राहतं आणि असं सांगितलं जातं, की हे सर्व मातांना माहिती असेल, की कधी त्या गर्भवती स्त्रीने जर एखादा तिखट, आंबट असे पदार्थ वगैरे खाल्ले, तर त्याचा सर्व त्रास बाळाला पण होतो पोटातल्या. तर तशा स्थितीमध्ये आणि तिथे शी-शू करण्यासाठी वेगळी अशी ठिकाण नाहीये. त्याच ठिकाणी राहायचं, त्याच ठिकाणी खायचं, त्याच ठिकाणी सगळं मलमूत्र वगैरे पण करायचंय. तर खूप अवघड परिस्थिती असते बाळाची आईच्या पोटामध्ये वाढताना. श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये खूप छान प्रार्थना आहेत. आपण त्याचा अभ्यास करू ज्यावेळेस येतील, की आईच्या पोटातल्या शिशुने भगवंतांना केलेली प्रार्थना आणि प्रत्येक बाळ बाहेरच्या जगामध्ये जन्म होण्याच्या अगोदर भगवंतांना अशी प्रार्थना करते, की "हे प्रभू, तुम्ही मला कृपया या अवघड परिस्थितीमधून बाहेर काढा. मी बाहेर आल्यानंतर निश्चित आपलं स्मरण करेल, आपली भक्ती करेन." आणि 99.99% केसेसमध्ये ते शिशु बाहेरच्या जगात आल्यानंतर भगवंतांना विसरून जातं बाहेरच्या जगातल्या सर्व सो कॉल्ड आनंदामध्ये. आणि एवढंच नाही तर भक्ती मार्गाला जर स्वीकारलं नाही, तर आपण बघतो की एकानंतर एक खडतर प्रवास सुरू होतो. असं नाही फक्त बाहेर आल्यानंतरच हॅपी बर्थडे, हॅपी न्यू इयर. फक्त हॅपी बर्थडे म्हटल्याने किंवा हॅपी न्यू इयर म्हटल्याने न्यू इयर हॅपी होत नाही. खरं का नाही? कारण भौतिक गोष्ट ही जी पूर्ण दुःखालयम अशाश्वतम भगवद्गीता सांगत आहे,
कुणी एखादं फक्त विश केल्याने ते भौतिक जगताचं नेचर बदलणार नाही. तर खरा बुद्धिमान मनुष्य हा, शास्त्र सांगतो, जो की ही विसंगती भौतिक जगतातली बघू शकतो आणि त्याप्रमाणे स्वतः धडे शिकू शकतो, की मी या भौतिक जगतामधून बाहेर पडणं का आवश्यक आहे. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे, काही टिप्पणी आहे? नाहीतर आपण पुढे जाऊ. हरे कृष्ण. श्लोक क्रमांक 20. आणि त्याच्या विरुद्ध श्रीकृष्णांच्या बाबतीमध्ये भागवत सांगतं, की भगवंतांच्या बाबतीत ह्या विसंगती किंवा आध्यात्मिक जगतामध्ये या विसंगती कशा प्रकारे ह्या अनुपस्थित ह्या असत नाहीत आध्यात्मिक जगतामध्ये किंवा भगवंतांच्या लीलेमध्ये. आणि त्यासाठी उदाहरण देतात श्रील प्रभुपादजी, की कृष्ण जे की माखन चोर म्हणून प्रसिद्ध आहेत. तर ज्या वेळेस वृंदावनातल्या गोपांगना यशोदा मातेकडे यायच्या भगवंतांची तक्रार करण्यासाठी, की कृष्ण हे आमच्या घरी येतात दूध, दही किंवा लोणी चोरण्यासाठी. तर यशोदा माता यांना वाटायचं की कदाचित माझ्या घरचे जी मेड आहे, जी काम करणारी आहे, ती स्त्री व्यवस्थितपणे लोणी बनवू शकत नाहीये, म्हणून माझ्या कानाला बाहेरच्या सगळ्या घरातलं लोणी आवडतं, म्हणून मी स्वतः प्रयत्न करते. आणि त्या प्रकारे दामोदर लीला झालेली आहे. परंतु ज्यावेळेस यशोदा मातेंना ह्या तक्रारी आल्यानंतर त्यांनी सांगितलं बाकीच्या गोपीजला, की मी काळजी घेईल की माझा काना घराच्या बाहेर कुठेच जाणार नाही आणि लोणी खाणार नाही. त्यावेळेस त्यांनी लगेच म्हटले, की नाही नाही, असं नका करू. आम्ही लोणी बनवतो केवळ आणि केवळ कृष्णाने यावे आणि ते लोणी चोरी करावे म्हणून. तर आम्हाला त्याच्याबद्दल काही हे नाहीये, की का लोणी घेत आहेत म्हणून. तर अशा प्रकारे आपण बघतो, की कृष्ण ज्यावेळेस लोण्याची चोरी करतात आणि त्यांना माखन चोर म्हणून ओळखलं जातं, तर ते प्रसिद्ध होतात. परंतु या भौतिक जगतामध्ये चोर हा कधी त्याचं गुणगान केलं जात नाही, त्याला पोलिसांचे दांडूच मिळतात. तर जी विसंगती ही भौतिक जगतामध्ये आहे, ती विसंगती आध्यात्मिक जगतामध्ये नाहीये. त्याच प्रकारे कृष्णांच्या बाबतीत आपण बघतो, की ज्यावेळेस शास्त्रांमध्ये कृष्ण ज्यावेळेस लहानाचे मोठे होत गेले, ज्यावेळेस कृष्णांनी अन्नाचा पहिला दाना स्वीकारला, कण स्वीकारला, त्यावेळेस मोठा फेस्टिवल साजरा केला गेला. ज्यावेळेस कृष्ण छोटेसे शिशूंच्या रूपामध्ये कधी सुशी करायचे, ती पण गोष्ट शास्त्रामध्ये खूप उत्सवासारखीही विस्तृत प्रमाणामध्ये त्याची पण गुणगान केलेलं आहे. तर सांगण्याचा अर्थ असा, की भौतिक जगतामध्ये ज्या तुच्छ आणि घाणेरड्या गोष्टी आहेत विसंगती तत्वामुळे, ती विसंगती ही आध्यात्मिक जगतामध्ये नाहीये. आध्यात्मिक जगतामध्ये प्रत्येक गोष्ट ही शाश्वत आणि परिपूर्ण आहे. भक्त, भगवंत आणि भक्ती पण. पण भौतिक जगतामध्ये भौतिक गोष्टी ज्या आहेत त्या विसंगतीने भरलेल्या आहेत. श्लोक क्रमांक 20. अन्योन्यम अन्योन्यम आसित संजल्प उत्तम श्लोक चेतसा उत्तम श्लोक चेतसाम् कौरवेंद्र पुरस्त्रीणाम कौरवेंद्र कौरवेन्द्र पुरस्त्रीणाम् पुरस्त्रीणाम् सर्वश्रुति मनोहरः सर्वश्रुती सर्वश्रुति मनोहरः. मनोहरः. हरे कृष्णा. विश्वजित चव्हाण प्रभूजी वाचा प्रभू. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. उत्कृष्ट काव्यांनी ज्या भगवंतांची स्तुती गायली जाते, त्या भगवंतांच्या दिव्य गुणांच्या चिंतनात हस्तिनापूर नगरातील प्रासादांवर उभ्या असणाऱ्या त्या स्त्रियांची अंतःकरणे मग्न झाली होती. त्या त्यांच्याच संबंधी बोलत होत्या. त्यांचे बोलणे वैदिक सुक्ताहूनही अधिक रमणीय वाटत होते. तात्पर्य: पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हेच संपूर्ण वैदिक वाङ्मयाचे लक्ष असल्याचे भगवद्गीतेत म्हटले आहे. वेद, रामायण, महाभारत यात भगवंतांचे यश गायले गेले आणि भागवतात विशेष करून परम भगवंतांचे प्रत्यक्ष यश गायले गेले आहे.
म्हणून कुरुवंशाच्या राजधानीतील प्रासादांच्या गच्चीवरील स्त्रिया जेव्हा श्रीकृष्णांविषयी बोलत होत्या तेव्हा त्यांचे बोलणे श्रुती मंत्रांपेक्षाही अधिक सुखकर होता. भगवंतांच्या स्तुतीचे कोणतेही वचन अथवा गीत हे श्रुती मंत्रच आहे. गौडीय संप्रदायाच्या आचार्यांपैकी नरोत्तम दास ठाकूर यांनी साध्या सोप्या बंगाली भाषेत काही गीते रचली आहेत. त्या संबंधात त्याच संप्रदायाचे आणखी महान व विद्वान आचार्य विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांचा असा अभिप्राय आहे की नरोत्तम दास ठाकूरांची गीते ही वैदिक मंत्रांच्या तोडीची आहेत आणि याचे कारण त्यांचा विषय भगवान हाच आहे. भाषेला महत्व नसते, महत्व असते ते विषयाला. भगवल लीलांच्या चिंतनात मग्न झालेल्या त्या स्त्रियांच्या अंतःकरणात वैदिक ज्ञानाचा अनुभवच भगवत कृपेने उदित झाला. त्यामुळे त्या स्त्रिया जरी संस्कृत भाषा अथवा इतर विद्यांमध्ये महान पंडित नसल्या तरी त्यांचे साधे बोलणे सुद्धा वैदिक सूक्तांपेक्षा आकर्षक ठरले. वैदिक सूक्ते काही वेळा भगवंतांचा निर्देश अप्रत्यक्षपणेच करतात, परंतु स्त्रियांचे ते संभाषण तर प्रत्यक्षात भगवंतांच्या संबंधी होते आणि त्यामुळे ते अंतःकरणास अधिक प्रसन्न करणारे होते. थोडक्यात त्या स्त्रियांचे बोलणे हे विद्वान ब्राह्मणांच्या आशीर्वादांपेक्षा अधिक मोलाचे होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. श्रील प्रभुपाद की जय. उत्कृष्ट काव्यांनी ज्या भगवंतांची स्तुती केली जाते त्या कृष्णांना संबोधित करण्यासाठी या भागवताच्या श्लोकामध्ये शब्द वापरलेला आहे, उत्तम श्लोक चेतसाम. उत्तम श्लोकाचा अर्थ काय? असे भगवंत ज्यांचं यशोगान गाण्यासाठी एकापेक्षा एक सुंदर श्लोक हे वैदिक वाङ्मयामध्ये दिलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचा उत्तम श्लोक असं म्हटलं जातं. उत्तम अशा श्लोकांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि अशा उत्तम श्लोक भगवंतांचं जे दिव्य गुण आहेत त्याचं गुणगान कोण करत होत्या? हस्तिनापूर नगरातील प्रसादांवर म्हणजे वेगवेगळ्या महालांवर, त्यांच्या गच्चीवर उभ्या असणाऱ्या वेगवेगळ्या कुरु कुळातल्या आणि बाकीच्या राहणाऱ्या पण हस्तिनापूरमध्ये राहणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या. आणि आपण मागच्या चर्चेमध्ये पाहिलेलं की कशा स्त्रियांचे राहण्याचे जे क्वार्टर्स होते इन जनरल घरांमध्ये पण, त्यावेळेस हे सर्वसामान्य लोकांच्या समोर हे खूप साऱ्या मोकळ्या प्रमाणामध्ये आदान प्रदान हे नसायचं. त्याचमुळे आपण इथे पाहतो की या हस्तिनापूर नगरातील वेगवेगळ्या महालांमधील स्त्रिया ज्यांनी की भगवंतांबद्दल खूप सारं ऐकलेलं होतं, प्रत्यक्षात कधीही आदान प्रदान न झाल्यानंतर पण त्यांचा भगवंतांबद्दलचा स्नेहभाव हा अशा प्रकारे अशा प्रकारे निर्माण झाला होता की आता भगवंत जात आहे तर त्या भगवंतांबद्दल चर्चा करत होत्या, त्यांच्या यशोगान गात होत्या. आणि भगवंतांच्या दिव्य गुणांमध्ये त्यांची जी चर्चा होत होती ती सांगितली की भगवंतांसाठी ही वैदिक वाङ्मयांमधल्या सुंदर श्लोकांपैकी किंवा वेगवेगळ्या वेदिक पंडित ब्राह्मणांनी केलेल्या स्तुतीपेक्षाही अधिक रमणीय भगवंतांना वाटत होते. तर असं सांगितलं जातं की आपण आपल्या हृदयातून ज्यावेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस भगवंत हे अशी व्यक्ती आहेत जे की प्रत्यक्षरित्या आपल्या सर्वांसोबत आदान प्रदान करण्यासाठी सक्षम आहेत. त्यांना ऐकू जाण्यासाठी खूप मोठ्याने आपण बोलण्याची गरज नाहीये. छोट्यातली छोटी गोष्ट पण त्यांच्या निदर्शनाखालून कधीच जात नाही. तर याच्यामुळे इथे सांगितलंय की अशा वैदिक पंडित ब्राह्मणांच्या यशोगानापेक्षाही अशा स्त्रियांचं जे भगवंतांबद्दलचे साधं बोलणं, जी चर्चा होती त्यांच्या यशाबद्दलची, ती वैदिक वाङ्मयासारखीच भगवंतांना आकृष्ट करणारी होती. सर्व श्रुती मनोहरः. या सर्व श्रुती जे वेद आहेत त्या वैदिक वाङ्मयातल्या गुणगानापेक्षाही भगवंतांसाठी जास्त मन आकर्षित करणारे हे चर्चा होती. आपण श्लोक क्रमांक 21 पासून बाजूच्या फाईल मध्ये जाऊ. सवैखिलायां पुरुष पुरातनो सवैखिलायं पुरुष पुरुषपुरातनो य एक आसीद विशेष आत्मनि य एक एक आसीद विशेष आत्मनि
अग्रे गुणेभ्यो जगतात्मनीश्वरे अग्रे गुणेभ्यो जगदात्मनीश्वरे निमीलितात्मन्निशि सुप्तशक्तिषु सुप्तशक्तिषु तर आपण ह्या अर्थ वाचण्याच्या अगोदर एक मुद्दा मला लक्षात आला. अगोदरच्या श्लोकामध्ये जे भगवंतांचं वर्णन होतं, उत्तम श्लोक चेतसा, की अजून एक उदाहरण शास्त्रामध्ये दिलं जातं की यशोदा माता भगवंतांचे असे भक्त जे भक्तिभावामध्ये, वात्सल्य रसामध्ये भगवंतांपेक्षा आपल्याला श्रेष्ठ समजायचे. श्रेष्ठ या प्रकारे की असं नाही की भगवंतांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत, पण यशोदा मातेला, नंद महाराजांना असं वाटायचं की मी जर कृष्णाची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर हे बाळ व्यवस्थित मोठं होणार नाही. जसं ज्यावेळेस कृष्ण हे लोणी चोरण्यासाठी वगैरे असे जे प्रताप करायचे बाकीच्या गोपींच्या घरी जाऊन, यशोदा मातेला ही चिंता वाटायची की माझा जर मुलगा अशा प्रकारे माखन चोर म्हणून मोठा झाला तर मोठं झाल्यानंतर गावांमध्ये तर कसं की प्रत्येक कुटुंब दुसऱ्या कुटुंबाला जवळपास ओळखत असतं. तर अशी जर याची कीर्ती पसरली, अपकीर्ती पसरली की हा दुसऱ्यांच्या घरी जाऊन चोऱ्या करतो, तर याला मुलगी कोण देणार लग्नामध्ये, अशी यशोदा मातेची काळजी होती. त्याच प्रकारे नंद महाराज यशोदा माता काळजी करायचे की मी जर ह्या बाळाला व्यवस्थित खाऊ पिऊ घातलं नाही तर हा कसा जगणार, हा कसा जिवंत राहणार. तर अशा प्रकारे भक्त, त्या स्तरावरचे भक्त, वात्सल्य स्तरावरचे भक्त हे भगवंतांना काळजी करण्यामध्ये कधी कधी त्यांना रागवतात, कधी बोलतात. आणि असं सांगितलं जातं की ही जी शुद्ध भक्तांची भगवंतांना केलेले कधी जे रागाने हे आहेत किंवा त्यांना डिसिप्लिन करण्यासाठी, त्यांना शिस्त लावण्यासाठी कधी जे रागवलेलं आहे, ते भगवंत या उत्तम श्लोक वर्णने, या वैदिक वाङ्मयामधल्या अनेक अनेक चांगल्या श्लोकांपेक्षा पण भगवंतांना ते जे आपल्या शुद्ध भक्तांकडून ऐकलेलं जे रागाभरणं आहे, ते कितीतरी जास्त प्रिय आहे. का? कारण ते भक्त भक्तीच्या त्या स्तरावर आहेत. आणि त्याच प्रकारे आपण बघतो की हस्तिनापूरमधील स्त्रिया, या सर्वसामान्य स्त्रिया, त्या काही वैदिक वाङ्मयामध्ये पारंगत नव्हत्या, पण त्यांचं भगवंतांबद्दल केलेलं साध्या भाषेतलं गुणगान हे पण भगवंतांना हे वैदिक वाङ्मयातल्या श्लोकांपेक्षा जास्त मनोहर वाटत होतं. तर आपण श्लोक क्रमांक 21 चा अर्थ पाहू. आपल्यापैकी कुणाला वाचायचा आहे? हरे कृष्ण. प्रभुजीज, माताजीज. मी वाचू का? मी एकदा वाचलाय. हा, अलका माताजी, काही हरकत नाही. हरे कृष्ण प्रभूजी. त्या हरे बोलत कृष्ण. होत्या, हेच ते आदी पुरुषोत्तम. आम्ही निश्चितपणे त्यांचे स्मरण करतो. या त्रिगुणात्मक सृष्टीच्या निर्मितीपूर्वी तेच एक अस्तित्वात होते. रात्रीच्या वेळी ज्याप्रमाणे सर्व शक्ती निद्रेत विश्राम पावतात, त्याचप्रमाणे सर्व प्राणी मात्रे अंततः त्यांच्यात विलीन होतात. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. व्यक्त जगाच्या प्रलयाचे 2 प्रकार आहेत. प्रत्येक बापरे 4,32 आहे का हे, की 432? 432 कोटी. ओके, 432 कोटी. 432 कोटी वर्षानंतर ब्रह्मदेव झोपी जातात. तेव्हा एक प्रकारचा प्रलय होतो आणि ब्रह्मदेवाचे आयुष्य जेव्हा संपते, ब्रह्मदेवाचे आयुष्य त्यांच्या कालगणनेप्रमाणे 100 वर्ष आहे. तथापि गणित शास्त्राप्रमाणे 864 कोटी गुणिले 30 गुणिले 12 गुणिले 100 इतकी सौर वर्षे झाल्यानंतर अखिल विश्वाचा पूर्ण प्रलय होतो. या दोन्हीही प्रलयात भौतिक शक्तीचे जे महत्त्व व तटस्थ शक्ती, जे जीव तत्व भगवंताच्या पुरुष रूपात विलीन होतात. पुढील सृष्टीच्या सृजनाचा काळ येईपर्यंत ते भगवंताच्या देहात निद्रितावस्थेत राहतात. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचा हा क्रम आहे. भगवान आपल्या ठिकाणी लय पावलेल्या प्रकृतीच्या 3 गुणांना चालना देतात आणि त्या गुणांच्या क्रिया प्रतिक्रियांमुळे विश्व निर्मितीची प्रक्रिया प्रारंभ होते. त्यासाठी येथे म्हटले आहे की मूळ प्रकृतीच्या गुणांना चालना मिळण्यापूर्वी भगवंताचे अस्तित्व होते. श्रुती मंत्रात असे म्हटले आहे की सृष्टीच्या निर्मितीपूर्वी भगवान श्री विष्णू यांचेच केवळ अस्तित्व होते.
ब्रह्मदेव, शिव आणि अन्य देवता या कोणीही नव्हत्या. विष्णू म्हणजे महाविष्णू, कारण ते समुद्रात पोहडलेले असतात. त्यांच्या श्वासोच्छवासातूनच अनेक ब्रह्मांडे बीज रूपाने निर्माण होतात आणि त्या प्रत्येक ब्रह्मांडाचा क्रमाने विकास होत जाऊन त्या प्रत्येकाला असंख्य ग्रह लोकांचा समावेश असलेल्या प्रचंड ब्रह्मांडाचे स्वरूप प्राप्त होते. एखाद्या वटवृक्षाच्या बीजापासून असंख्य वटवृक्ष निर्माण व्हावेत, त्याप्रमाणे ही बीजरूपातील ब्रह्मांडे विस्तार पावून प्रचंड आकार धारण करतात. महाविष्णू हे श्रीकृष्णांचे स्वांशरूप आहे. त्यांनाच प्रथम पुरुषावतार असे म्हणतात. ब्रह्मसंहितेत म्हटले आहे, मी आदिपुरुष भगवान गोविंदांना सादर प्रणाम करतो. महाविष्णू त्यांचेच कलाविशेष स्वांशरूप आहे. त्यांच्या दिव्य शरीराच्या रोमछिद्रातून असंख्य ब्रह्मांडे उत्पन्न होतात आणि ब्रह्मांडातील प्रमुख ब्रह्मदेव केवळ त्यांच्या उच्छ्वास कालापर्यंत जीवित राहतात. ब्रह्मसंहिता 5.58. या दृष्टीने पाहता गोविंद किंवा श्रीकृष्ण हे महाविष्णूंचेही आदिकारण आहेत. हस्तिनापुरातील स्त्रिया वैदिक सत्य बोलत होत्या, याचा अर्थ त्यांनी ते अधिकारी व्यक्तींकडून ऐकले असले पाहिजे. या इंद्रियातीत दिव्य विषयांच्या बाबतीत योग्य अधिकारी व्यक्ती केवळ ज्ञान देऊ शकतात. अन्य कोणताही पर्याय नाही. ब्रह्मदेवाची 100 वर्ष उलटली तरी जीव आपोआप श्री महाविष्णूंच्या देहात विलीन होतात. परंतु याचा अर्थ असा नव्हे की त्या प्रत्येक जीवाचे स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र ओळख नाहीशी होते. जीवाचे स्वतंत्र अस्तित्व असतेच आणि भगवंताच्या इच्छेने जेव्हा नवीन सृजनाची वेळ येते, तेव्हा या सुप्त निष्क्रिय जीवांना पुन्हा त्यांच्या गतिविधींसाठी मोकळे केले जाते आणि मागील अंकावरून पुढे चालू प्रमाणे त्यांचे जीवन पूर्वीपासून पुढे चालू होते. त्याला सुप्तोत्थित न्याय म्हणतात. अर्थात झोपेतून उठायचे आणि पुन्हा आपापल्या दिनक्रमामध्ये गढून जायचे. मनुष्य झोपेत स्वतःला विसरून गेलेला असतो. आपण कोण, आपले कर्तव्य काय किंवा दिवसाच्या शतावधी घटना सर्वच काही तो विसरलेला असतो. तथापि जाग येताच त्याला आपल्या कामांची आठवण होते आणि तो आपल्या कर्तव्यांमध्ये स्वतःला संलग्न करतो. जीव सुद्धा प्रलय काळामध्ये महाविष्णूंच्या देहात असेच विलीन होऊन राहिलेले असतात व नवीन सृष्टीची वेळ आली की ते लगेच जागे होतात आणि आपली अपूर्ण कार्य करू लागतात. भगवद्गीतेतही यास दुजोरा मिळतो. 8.18 ते 20. ही निर्माण शक्ती करू लागण्यापूर्वीही परमेश्वराचे अस्तित्व असतेच. परमेश्वर ही मायाशक्तीची निर्मिती नव्हे. त्यांचे शरीर पूर्णपणे आध्यात्मिक आहे व त्यांच्यात आणि त्यांच्या शरीरात काहीही अंतर नाही. सृष्टीच्या निर्मितीपूर्वी ते आपल्या धामात राहतात आणि ते धाम पूर्ण आणि अद्वय असे आहे. श्रील प्रभुपादजी की जय. जय. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. या श्लोकामध्ये आपण पाहतो की हस्तिनापूर मधील सामान्य स्त्रिया या पण वैदिक शास्त्राचं किती त्यांना ज्ञान होतं, भगवंत कोण आहेत याचं त्यांना किती ज्ञान होतं. तर या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी सांगत आहेत की कशा प्रकारे या भौतिक जगतामधल्या प्रत्येक ब्रह्मांडाची निर्मिती होते. कशा प्रकारे निर्मिती होते की थोडस खूप अगोदर नाही जात आपण, पण जेवढं लक्षात राहील तेवढं राहण्याचा प्रयत्न करा. मी ते तुम्हाला नोटपॅड वर दाखवण्याचा प्रयत्न करतो. 1 मिनिट द्या मला. ठीक आहे, तर आपण एक नोटपॅड आपल्याला दिसत आहे प्रभुजीज माताजीज? हरे कृष्ण. दिसतंय हो, दिसतंय. ठीक आहे. तर कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. त्यांच्यापासून भगवंतांचं सर्वात पहिले जे एक्सपान्शन, जे विस्तारित रूप निघतं ते आहे बलरामजी. बलरामजी नंतर असं म्हटलं जातं की बलरामजी नंतर जे नंतरचं विस्तारित रूप निघतं ते आहे भगवंतांचं जे क्वाड्रपल एक्सपान्शन. क्वाड्रपल एक्सपान्शनला आपण काय म्हणतो पूजा माताजी किंवा रतिरूपा माताजी मराठीमध्ये? अंशरूप का? प्रद्युम्न, अनिरुद्ध, संकर्षण आणि वसुदेव हे 4 जे भगवंतांचे विस्तारित रूप निघतात त्यांना क्वाड्रपल एक्सपान्शन म्हणतात. मराठीमध्ये मला शब्द लक्षात येत नाहीये. विस्तार म्हणजे एकाच शब्द प्रयत्न करतो. ठीक आहे,
मी शोधून सांगतो तुम्हाला मराठीतला शब्द. प्रद्युम्न, अनिरुद्ध, वसुदेव आणि संकर्षण. तर हे बलरामजींपासून 4 क्वाड्रपल एक्सपान्शन म्हणजे विस्तारित रूप पुढे निघतं आणि ह्या संकर्षणांपासून नारायण हे भगवंतांचं पुढचं विस्तारित रूप आणि या नारायणांपासून याच नावाचे पुन्हा क्वाड्रपल एक्सपान्शन आणि ह्या संकर्षणांपासून जे आहेत ते पुरुष अवतार ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये सर्वात अगोदर आहे महाविष्णू, जे इथे सांगितलेलं आहे, यांना कर्णो दक्षाय विष्णू पण म्हटलं जातं. ठीक आहे. गर्भो दक्षाय विष्णू आणि क्षीरोदक्षाय विष्णू. गर्भोदक्षाय विष्णू काय करतात की त्यांच्या श्वासोच्छवासातून प्रत्येक वेळेस ते जे श्वास घेतात किंवा उश्वास सोडतात त्यावेळेस त्यांच्या प्रत्येक श्वासातून त्यांच्या शरीरातल्या रंध्रांमधून म्हणजे आपल्या शरीराला जे छोटे छोटे छिद्र असतात त्या शरीरातल्या रंध्रांमधून असंख्य ब्रह्मांडांची निर्मिती होते. त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये गर्भोदक्षाय विष्णू प्रवेश करतात आणि त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये गर्भोदक्षाय विष्णूंनी प्रवेश केल्यानंतर त्यांच्या नाभीतून उगवणाऱ्या कमळापासून ब्रह्माजींची उत्पत्ती होते आणि ब्रह्माजी कृष्णाने जे त्यांना सामग्री दिलेली आहे, पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश, या सामग्रीचा उपयोग करून सेकंडरी क्रिएशन, जे वेगवेगळे जीवांचे शरीर आहेत, किडे असू, मुंग्या असू, मनुष्य असू, प्राणी असू, वनस्पती असू, पक्षी असू, अशा वेगवेगळ्या 84 लाख योनीमधले शरीर बनवतात आणि त्या प्रत्येक शरीरामध्ये भगवंत हे क्षीरोदक्षाय विष्णूंच्या रूपामध्ये परमात्मा रूपामध्ये प्रवेश करतात. केवळ प्रत्येक जीव. चौपदरी विचार. हरे कृष्ण. हरे कृष्ण. येस. चौपदरी विचारच सांगितलं. चौपट म्हणजे आपण क्वाड्रापलर कसं चौपट विस्तारच किंवा चौपदरी. हा माताजी. गुगल मध्ये प्रभूजी चतुर्व्यूह असं दिलेलं आहे. चतुर्व्यूह विस्तार. ओके माताजी. हरे कृष्ण. तर प्रत्येक प्राणी मात्रांमध्ये आणि प्रत्येक अणुरेणूमध्ये भगवंत हे परमात्मा रूपामध्ये क्षीरोदक्षाय विष्णूंच्या रूपामध्ये असतात. तर या ब्रह्मांडामधला अनेक सारे भौतिक ब्रह्मांड, त्याच्यापैकी कन्सिडर करा एक ब्रह्मांड ज्याच्यामध्ये आपण आत्ता राहत आहोत. तर त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये आपण बघतो की 14 प्लॅनेटरी सिस्टम्स 14 प्लॅनेटरी सिस्टम्स असतात. तर त्या 14 प्लॅनेटरी सिस्टम्स आपल्या सगळ्यांना माहिती असतील, ज्या की आपण गायत्री मंत्रामध्ये पण म्हणतो की ओम भूर्भुवः स्वः, म्हणजे एक मिनिट, भूर लोक, पृथ्वी लोक हा या 14 प्लॅनेटरी सिस्टम्स मध्ये सर्वात मधला आहे आणि त्याच्यावर आपण बघतो की भुव आहे, स्वर्गलोक आहे, महरलोक, जनलोक, तपलोक आणि अंततः ब्रह्मलोक किंवा सत्यलोक पण म्हटलं जातं. आणि पृथ्वीच्या खाली आताल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल, पाताल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माफ करा. तर या 14 प्लॅनेटरी सिस्टीम मध्ये आपण बघतो वेगवेगळे जीव हे ब्रह्माजी जीवांसाठी वेगवेगळे शरीर निर्माण करतात आणि या प्रत्येक शरीराबद्दल, प्रत्येक जीवाबद्दल हे जे आहे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी कधीपर्यंत चालणार, ते ब्रह्मदेवांच्या 100 वर्षांपर्यंत. आणि ब्रह्मदेवांची 100 वर्ष ही आपल्या 100 वर्षासारखे नसतात. या भौतिक जगतामध्ये काळ जो आहे तो रिलेटिव्ह आहे. रिलेटिव्हचा अर्थ काय? उदाहरणार्थ या पृथ्वीवरच तुम्ही बघा, आपले 12 तास पृथ्वीवरचे 12 तास आणि चंद्रावरचे 12 तास यामध्ये खूप फरक आहे. प्रभूजीच, माताजीच, असं सांगितलं जाते की आपले जे 180 दिवस आहेत ते 180 दिवस 6 महिने मिळून स्वर्ग लोकामधला 12 तास बनतात आणि त्याचप्रमाणे त्यांची रात्र असते. त्याचप्रमाणे पृथ्वीचा आणि ब्रह्मलोकाचा जर विचार करायचा आहे तर पृथ्वीवरचे 4 युग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, हे 1000 वेळेला जर आपण गुणिले केले, 1000 वेळेला जर त्याचं सायकल केलं तर ब्रह्माजींचे
12 तास बनतात आणि तेवढंच 1004 युगांचं मिळून ब्रह्माजींची रात्र बनते आणि त्या प्रमाणामध्ये ब्रह्माजींचे 100 वर्ष आयुष्य असते. तर इथे भागवतामध्ये सांगितलं आहे की असा ब्रह्माजींचा ज्यावेळेस दिवस संपतो त्यावेळेस एक प्रलय होतो. म्हणजे त्यावेळेस पूर्ण जी हे जे वरचे 4 जर लोक सोडले तुम्ही, तर बाकीचे जे सर्व लोक आहेत ते प्रलयामध्ये ह्या नष्ट होतात. आणि ज्यावेळेस ब्रह्माजींचं जीवनमान संपतं, त्यांची 100 वर्ष संपतात, त्यावेळेस सत्यलोकापासून ते सर्वच्या सर्व 14 जे प्लॅनेटरी सिस्टीम्स आहेत, 14 लोक आहेत, ते नष्ट पावतात, प्रलय पावतात. आणि त्या प्रलयामध्ये जे सर्व जीव आहेत, उदाहरणार्थ अनफॉर्च्युनेटली दुर्दैवीरित्या असे काही जीव राहणारच आहेत जे की भगवत धामात तोपर्यंत जाऊ शकणार नाहीत. तर ते जीव त्यांच्या जे राहिलेले इच्छा आकांक्षा आहेत त्या इच्छा आकांक्षांप्रमाणे सुप्त रूपामध्ये भगवंतांच्या शरीरामध्ये वास करतात पुन्हा सृष्टीची उत्पत्ती होईपर्यंत. आणि पुन्हा सृष्टीची उत्पत्ती झाल्यानंतर त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे वेगवेगळे देह प्राप्त करून दिले जातात त्या भौतिक इच्छा आकांक्षा पुढे चालवण्यासाठी. जोपर्यंत जीव भगवत धामात जाण्यासाठी पूर्ण इच्छा ठेवत नाही आणि पूर्णपणे तयार होत नाही तोपर्यंत त्या जीवाला भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यू जरा व्याधीमधून ह्या चक्रातून जावं लागतं. आणि अशा प्रकारे भगवंतांबद्दल सांगितलंय की ब्रह्माजींचं जरी पूर्ण काळ हा इतका लांब काळ आहे. इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर 311 ट्रिलियन 400 बिलियन इयर्स इतका मोठा त्यांचा जीवनकाळ आहे. तर तो जीवनकाळ म्हणजे महाविष्णूच्या फक्त एका श्वासापुरता आहे. आता मी बोलत असताना तुम्ही ऐकत असताना प्रत्येक क्षणाला आपण श्वास घेत आहोत. असं सांगितलं जातं की एका मिनिटामध्ये कितीतरी वेळा आपण श्वास घेतो आणि उश्वास सोडतो. तर त्या प्रत्येक श्वास घेण्याचा जो काळ आहे महाविष्णूंचा त्या काळामध्ये ब्रह्माजींचा जीवनकाळ संपून जातो. म्हणजे विचार करा तुम्ही महाविष्णू किती महान आहेत. आणि आता आपण जे नोटपॅड पाहिलं की ह्या विस्तारित रूपांमध्ये भगवंतांच्या महाविष्णू हे पुरुष अवतारांपैकी एक आहेत 3. आणि त्यांच्या पुढे क्वाड्रपल एक्सपान्शन भगवंतांचं जे चतुर्भुव विस्तारित रूप आहे ते आहे. त्याच्यावर नारायण, त्याच्यावर पुढचं चतुर्व्यूह भगवंतांचं विस्तारित रूप, मग बलरामजी आणि मग कृष्ण. म्हणजे हे समजू शकतो आपण की शास्त्रात दिलेल्या प्रमाणे ही जी सृष्टीची रचना आहे त्या रचनेमध्ये भगवंत हे सृष्टीच्या रचनेच्या आधी पण उपस्थित आहेत आणि सृष्टीच्या प्रलयाच्या नंतर पण भगवंतच उपस्थित राहणार आहेत. तर थोडस हे टेक्निकल थोडस नंबर क्रंचिंग वाटू शकते पण आपलं मेंदू आपलं डोकं जोपर्यंत आपल्याला मदत करतो तोपर्यंत आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रभूजीज माताजीज. आणि हे पूर्ण कॅल्क्युलेशन मे बी पहिल्यांदा ऐकल्यानंतर तुम्हाला जास्त किचकट वाटेल पण आपण जर थोडं पाहिलं भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये प्रभुपादांनी खूप छान एक्सप्लेन आपल्या फावल्या वेळेमध्ये एकदा बघू शकता. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायाचे सुरुवातीचे श्लोक 4.23 त्याच्या तात्पर्यामध्ये तुम्ही पहा. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजी की ब्रह्माजींचा स्तर काय आहे, ब्रह्माजी कशा प्रकारे निर्माण होतात, किती काळपर्यंत या भौतिक जगात राहतात आणि पृथ्वीवरचे 12 तास आणि उच्च ग्रहांवरचे 12 तास याच्यामध्ये कसा फरक आहे. अजून एक तुम्हाला उदाहरण देतो छोटं की वेळ हा प्रत्येक प्राणी मात्रांप्रमाणे कसा रिलेटिव्ह आहे. आपल्यासाठी एक रात्र ही छोटी रात्र आहे समजा काय 8, 10, 12 तासांची. परंतु आपण बघतो की त्या रात्री पण असे काही काही कीटक आहेत जे संध्याकाळी जन्म घेतात, रात्र वाढत जाते तसे तसे मोठे होतात, त्यांचे पण लेकरं बाळ होतात आणि सकाळ होईपर्यंत ते कीटक म्हातारे झालेले असतात, त्यांचा मृत्यू होतो. लाईटच्या खाली जे उडणारे जे कीटक वगैरे असतात आपण बघतो सकाळ झाल्यानंतर त्यांचे पंख वगैरे इकडे तिकडे विखुरलेले असतात. म्हणजे तो रात्रीचा 12 तासांचा काळ पण त्यांच्यासाठी पूर्ण जीवनमान असते. तसंच आपलं जीवनमान जे आहे ते उच्च स्तरावरच्या ग्रहातल्या लोकांच्या तुलनेमध्ये एका क्षणासारखं आहे. म्हणजे ब्रह्माजींचा एक क्षण म्हणजे आपल्या 100 पिढ्या पण निघून जातील त्याच्यामध्ये. इतकं मोठं हे ब्रह्माजींचा एक क्षण आहे. क्लिअर आहे प्रभूजीज माताजीज की भगवंतांचं स्थान काय आहे, ब्रह्माजींचं स्थान काय आहे
आणि हस्तिनापूर मधल्या ज्या सामान्य स्त्रिया होत्या त्यांना पण हे सर्व ज्ञान ज्ञात होतं. त्याची ती चर्चा करत होते एकमेकांमध्ये. काही प्रश्न आहे कुणाचा प्रभूजीच माताजी या मुद्द्यावर? हरे कृष्ण. कन्फ्युजिंग आहे, अवघड? हरे कृष्ण. यस प्रभूजी. आपण मग सुरुवातीला जे आपण विस्तार रूप सांगितले का नाही, तर श्रीकृष्णापासून बलराम नंतर प्रद्युम्न, वसुदेव, नंतर अनिरुद्ध आणि संकर्षण. तर संकर्षण पासून परत विस्तारित रूप नारायण. बरोबर. आणि पुन्हा त्यापासून विस्तारित रूप हे तेच चार, त्याच नावाचे चार, त्याच नावाने. बरोबर. यापैकी बाकी संकर्षण पासून विस्तारित रूप हे महाविष्णू किंवा पुढील 3 झाले विस्तारित रूप. पण बाकीचे जे 3 आहेत, प्रद्युम्न, वसुदेव आणि अनिरुद्ध, यांचं कार्य काय माहिती आहे? हा, तर आपण जर भागवताचा पहिला स्कंद पाहिला प्रभूजी, तर त्या पहिल्या स्कंदामध्ये ना एक खूप छान डायग्राम दिलेली आहे, चित्र, ज्याच्यामध्ये वेगवेगळे वैकुंठ लोक दाखवलेले आहेत. तर प्रत्येक वैकुंठ लोकामध्ये भगवंतांचे हे वेगवेगळे विस्तारित रूप वास करत आहेत. काही याच्यामध्ये प्रद्युम्न, काही वैकुंठ लोकांमध्ये अनिरुद्ध, वसुदेव, संकर्षण असे वेगवेगळे. तर एक्झॅक्टली त्यांचे तिथले कार्य वगैरे आपल्याला पाहावं लागतील. पण त्या चित्रावरून एवढं कळतं ऍटलिस्ट की अनंत जे वैकुंठ लोक आहेत त्याच्यामध्ये भगवंत त्यांच्या वेगवेगळ्या विस्तारित रूपामध्ये निवास करतात तिथे. निवास करतात. ओके, ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि आपण सध्या कुठे अडकलेलो आहोत तर जन्म मृत्यूच्या सायकल मध्ये. या जनरली जे 99% भौतिकवादी लोक आहेत प्रभूजीज माताजी, त्यांचं विचारसरणी काय आहे? काय प्राप्त करायचंय त्यांना? स्वर्गलोक प्राप्त करायचा आहे. आपण ह्या डायग्राम वरून बघतो की स्वर्गलोक पण भौतिक जगताचाच एक भाग आहे. भक्तांना स्वर्गलोक नाही पाहिजे. भक्तांना या भौतिक लोकाच्या पलीकडे, या ब्रह्मलोकाच्या पलीकडे आध्यात्मिक जगतामध्ये जायचं आहे. ठीक आहे. कारण स्वर्गलोकामध्ये पण जे भौतिक सुख आहेत ते काही प्रमाणात आहे, तिथे पण मृत्यू आहे. त्याच्यामुळे आपल्याला अशा लोकात जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. चक्र अस्तित्वात नाहीये प्रभूजीच माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. मध्ये या सत्य लोकापर्यंत जन्म मृत्यू जरा व्याधी सगळं आहे ना? थोडासा बदल आहे. तुम्ही जे म्हटलं ते जरा आणि व्याधी नाहीये माताजी, पण जन्म आणि मृत्यू आहे. तर जरा म्हणजे ओल्ड एज, म्हातारपण, आणि व्याधी म्हणजे रोगराई. तर स्वर्गलोकामध्ये जन्म होतो उपभोगण्याचं शरीर प्राप्त करून. ते शरीराला कधी म्हणजे तिथे तुम्ही 100 गुलाबजामुन जरी खाल्ले तरी अपचन होणार नाही. व्याधीचं शरीर नाहीये, भौतिक उपभोगाचं शरीर आहे. पण मृत्यू मात्र निश्चित आहे तिथे. ठीक आहे माताजी. म्हणजे जड शरीर आणि चेतन शरीर म्हणजे सूक्ष्म. जड आणि सूक्ष्म हा आहे चेतन. हा, जरा आणि जड याच्यामध्ये फरक आहे माताजी. जरा म्हणजे म्हातारपण. ठीक आहे. ते कळलं प्रभूजी. जन्म मृत्यू जरा व्याधी या नसतील, जरा आणि व्याधी नाहीये. पण जे जड म्हणजे जे मनुष्याचं शरीर आहे तर तशाच प्रकारे, तशाच प्रकारचं, फक्त ते असं बनवलंय की भौतिक उपभोग थोडा जास्त क्वालिटीचा करता यावं. पण तिथे पुन्हा पाप पुण्याचं मोजमाप आहे ना? मोजमाप आहे. हो. आणि स्वर्गलोक पृथ्वीलोकापेक्षा जास्त धोकादायक आहे. का? की पृथ्वीलोकामध्ये दुःख तरी शक्य आहे. ज्या ठिकाणी भौतिक उपभोग इतका जास्त आहे तिथं भगवंतांना स्मरण करणं किती अवघड, विचार करा माताजी. म्हणजे तिथे आपण पूर्ण स्वतःच्याच भौतिक आनंदाच्या उपभोगामध्ये बुडून जाऊ, विसरून जाऊ. भगवंतांना लक्षात येण्याचं काही काम नाही भौतिक उपभोगामुळे. पृथ्वी लोकावर ऍटलिस्ट हे बॅलन्स्ड आहे की आनंद आहे आणि दुःख आहे, बॅलन्स्ड आहे. पण स्वर्ग लोकामध्ये आनंद जास्त आहे, दुःख कमी आहे त्या तुलनेमध्ये. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. अजून बाकीच्या भक्तांचा काही प्रश्न आहे प्रभूजीस माताजीस? पाताळ लोकात सगळे सुख आहे का दुःखच आहे? तर हे पृथ्वीच्या खालचे जे लोक आहेत ना प्रभूजी, सर्वच
नरक लोक नाहीयेत. ठीक आहे, काही काही लोकांमध्ये नरक आहेत याच्यापैकी, जसं काही सूतल जे आहे, अजून सूतल लोक आहे आणि अजून आतल वितल हे जे काही काही आहेत, याच्यामध्ये सूतल लोकांमध्ये हे राहतात आपले बली महाराज आणि त्यांचे द्वारपाल म्हणून वामन देव पण तिथे वास करत आहेत. तर तिथे पण काही काही ठिकाणी ऐश्वर्यपूर्ण राहण्याची हे आहे व्यवस्था. पण प्रॉब्लेम हा आहे की सूर्याचा जो प्रकाश आहे तो पृथ्वीच्या खालच्या लोकांमध्ये तेवढासा उपलब्ध नाहीये प्रभूजी. मग इथे पृथ्वी लोकांवर जसं रात्रीच्या वेळेस सूर्य नसतो, तसा तिथं बराच सूर्याचा प्रकाश हा कमी 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 मिळत जातो आणि शेवटी जन्म मृत्यू जरा व्याधी यांचे त्रास पण आहेत खालच्या लोकांमध्ये जाण्यासाठी. ठीक आहे प्रभूजी. हरे कृष्ण. आणि हरे भागवतात सांगितलेले 5व्या स्कंदामध्ये 27 प्रकारचे जे नरक यातना आहेत, नरक लोक आहेत, यातना लोक आहेत, ते या खालच्या लोकांमध्ये आहेत. ठीक आहे. एक्झॅक्टली कोणत्या कोणत्या ते पाहावं लागेल आपल्याला. तलातल मध्ये काही असतील, महातल, रसातल आणि पाताळमध्ये. तर पाताळमध्ये लिहिलेलं आहे बघा, पितृलोक आणि हेलिश प्लॅनेट्स, म्हणजे जे वेगवेगळे प्रकारचे नरक यातना आहेत ते उपभोगण्यासाठी जीवांना इथे पाठवलं जातं. आणि अशा प्रकारे आपण ह्या 14 प्लॅनेटरी सिस्टम चा मिळून एक ब्रह्मांड बनतं आणि ब्रह्मांडाला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो एक युनिव्हर्स. आणि असे अनंत युनिव्हर्सेस आहेत जे की महाविष्णूंच्या शरीराच्या छिद्रांमधून प्रत्येक श्वासाला आणि उश्वासाला निघत आहेत त्यांच्या शरीराच्या छिद्रांमधून. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न, काही जिज्ञासा आहे प्रभूजी? प्रभूजी हरे कृष्ण. हरे कृष्ण. मला एक प्रश्न होता. तर आहे ना, आपण म्हणतो ना की म्हणजे व्यवहार करू नका, म्हणजे भगवंतांकडे काही मागू नका किंवा मग असं ठीक आहे. पण आता आपण जेव्हा त्यांना आपलं मानलं, म्हणजे त्या दिवशी काय झालं, मुलगा ती क्रिकेटची मॅचची फायनल बघत होता. आता 7वीत आहे, लहान आहे ना, आणि शेवटच्या 3 ओव्हरमध्ये रडायला लागला आणि हरे कृष्ण करत होता. मी तर झोपलेली. हे म्हणाले अगं तो उठ आता म्हणाले. मग मी ते बघत होते. आणि आज पण मुलगी काय झाली, तिच्या शाळेत काउन्सिल मेंबर सिलेक्ट करणार आहेत, 10वीत आहे. मग मला म्हणाली की कृष्णाला नमस्कार खास करून जाते. तिचा इंटरव्ह्यू होता. मग ते काही छोट्या छोट्या गोष्टी, तशी ती शांत आहेत दोघं पण. पण मग मला खूप भीती वाटायला लागली की आता आपण पण काल काय म्हणजे मे महिन्यात माझ्या वहिनीच्या लिगामेंटला गुडघ्याच्या इंजुरी झाली थोडी. मग सर्जरी होती. मग मी पण कृष्णाला म्हंटल की ते सगळं नीट होऊ दे ती सर्जरी. मग ह्याला पण आपण व्यवहार नकळत आपण मागतो ना, त्यांना थोडा त्रासच देतो कृष्णांना. मग आपण ह्याला पण व्यवहार म्हणायचा का? खूप खूप छान प्रश्न आहे आणि प्रॅक्टिकल प्रश्न आहे माताजी. आणि याबद्दल भागवतामध्ये खूप सुंदर श्लोक येतो. तुम्ही सगळ्यांनी एकदा म्हणण्याचा प्रयत्न करा. आपण मग त्याचा अर्थ पाहू. अकाम सर्व कामो वा, सर्व कामो वा, मोक्ष काम उदारधिः, मोक्ष काम उदारधिः, तीव्रेन भक्ति योगेन, तीव्रेन भक्ति योगेन, यजेत पुरुषं परम, यजेत पुरुषं परम. तर इथे या श्लोकामध्ये सांगितलं आहे माताजी, अकामो सर्व कामो वा, की आपल्या हृदयामध्ये भौतिक इच्छा कोणत्याही नसू किंवा हृदय पूर्ण भौतिक इच्छांनी भरलेला असू, मोक्ष काम किंवा मोक्ष प्राप्त करण्याची पण इच्छा असू, या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंतांकडे जाणं हे सर्वात उत्तम आहे, सर्वात श्रेष्ठ आहे. तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुषं परम. अशा कोणत्याही व्यक्तीने, ज्यांना की कोणतीच भौतिक इच्छा नाही, पूर्ण हृदय भौतिक इच्छांनी भरलेलं आहे किंवा मोक्षाची प्राप्त करण्याची पण इच्छा आहे, त्यांनी सर्वांनी तीव्रतेने भक्तियोग केला पाहिजे आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना शरण जायला पाहिजे. तर तुम्ही जे काही काही उदाहरणं सांगितले, प्रल्हाद महाराज म्हणतात की लहान मुलाला काही पाहिजे असेल तो स्वाभाविकता कुणाकडे जाईल मागण्यासाठी माताजी? कुणाकडे जाईल लहान मूल? आई वडिलांना सांगेल. आई वडिलांकडे जाईल. ते काही शेजाऱ्यांना जाणार नाही किंवा अनोळखी माणसाकडे जाणार नाही. त्याचप्रमाणे स्वाभाविक आहे भक्तासाठी पण कोणतीही कठीण परिस्थिती असू, कोणते काही लागत असू,
तर भगवंतांकडेच मागणं. तर तुम्ही जे म्हणतात की भगवंतांसोबत आपण कधी व्यवहार नाही करायला पाहिजे, तो शुद्ध भक्तीचा एकदम सर्वश्रेष्ठ स्तर आहे. पण आपण अजून त्या शुद्ध भक्तीच्या स्तरावर नाहीयेत. तर शुद्ध भक्तीच्या स्तरावर नाहीयेत म्हणून दुसऱ्या कोणत्या देवी देवतांकडे जाण्यापेक्षा हे नेहमी श्रेष्ठ, हे नेहमी चांगलं आहे की आपल्या ज्या पण काही गरजा आहेत, ज्या पण काही इच्छा आकांक्षा आहेत, आपण भगवंतांकडेच मागायला जाऊ. फरक हा आहे की आपण जर भगवंतांकडे त्या इच्छा आकांक्षा मागायला गेलो तर भगवंत आपलं हृदय पण शुद्ध करतील त्या इच्छा आकांक्षा पूर्ण करताना. जर आपल्या भक्तीसाठी त्या मारक नसतील तर, भक्तीसाठी मारक नसतील तर त्या इच्छा आकांक्षा पूर्ण सोबतच हृदय पण पूर्ण शुद्ध होईल आणि हळूहळू आपलं हृदय शुद्धीकरण झाल्यानंतर भक्तीमध्ये पण आपण पुढे जाऊ. आणि त्याचे उदाहरणं आहेत, जसं की ध्रुव महाराजांचं उदाहरण आपण बघतो भागवतामध्ये. ध्रुव महाराज कृष्णाकडे गेले होते भौतिक इच्छा घेऊनच, की त्यांची इच्छा होती मला राज्य पाहिजे, माझे जे पणजोबा आहेत, ग्रेट ग्रँडफादर ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवांपेक्षा मोठं मला राज्य पाहिजे आहे. आणि त्यांना पोल स्टार ध्रुव तारा मिळाला, जो की ब्रह्माजींच्या जीवनाच्या शेवटी प्रलय पावताना ब्रह्मलोक पण प्रलय पावतो, पण पोल स्टार हा जात नाही. तर खूप शाश्वत म्हणजे ब्रह्मलोकापेक्षा जास्त काळ टिकणारं त्यांना राज्य प्राप्त झालं ध्रुव महाराजांना. आणि त्यासोबतच भगवंतांनी त्यांचं हृदय पण शुद्धीकरण केलं. तर काही हरकत नाही, मुलं पण क्रिकेट मॅच असू द्या किंवा शाळेतलं कोणती गोष्ट असू द्या, मागण्यासाठी भगवंतांकडे जात आहे. भगवंत त्यांच्या त्या इच्छा पण जसं त्यांच्यासाठी चांगलं असेल ते पूर्ण करतील आणि त्यासोबतच त्यांचं शुद्धीकरण पण होईल. मग त्याची तर काही काळजी करायची गरज नाहीये. ठीक आहे, ते कृष्णाकडे जात आहे तीच मोठी गोष्ट आहे. आणि भगवंत पण त्यांनी निश्चित प्रसन्न राहतील की इकडे तिकडे शेजाऱ्यांकडे जाण्यापेक्षा आपल्याकडे येत आहे ते चांगली गोष्ट आहे. ठीक आहे माताजी. हा, हरे कृष्ण प्रभूजी. आणि प्रभूजी एकादशी दिवशी आपल्याला तो टाइम येतो ना पारेषणचा, पारणा वेळ. वेळात आपण एकादशी कशी सोडायची असते? म्हणजे आदल्या दिवशी आपली एकादशी असते, मग द्वादशी दिवशी काय करायचं असतं? म्हणजे त्या वेळेत काय करायचं म्हणजे आपली एकादशी सुटली? हा, द्वादशीच्या दिवशी पारणा वेळेमध्ये तुम्ही कोणतेही ग्रेन म्हणजे अन्न धान्य स्वीकारा. मग त्याच्यामध्ये कोणतेही पोहे असू द्या, उपमा असू द्या, पोळी भाजी वरण भात, कोणत्याही प्रकारचं अन्न स्वीकारून आपण एकादशी सोडू शकतो. त्याला पारणा वेळ म्हणतात. ठीक आहे, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचा. आणि आपण पुढच्या वेळेला या श्लोक क्रमांक 22 पासून पुढे बघूया. पण आपण हे समजू शकतो की हस्तिनापूर मधल्या सामान्य स्त्रिया, त्यांना पण भगवंतांबद्दल किती छान माहिती होतं. आपण जे आता या छोट्याशा स्टेप्स मधून पाहिलं की भगवंतांचे विस्तारित रूप, सृष्टीचं निर्माण कसा होत आहे, ब्रह्माजी कशा प्रकारे सेकंडरी क्रिएशनची निर्मिती कशी करत आहेत, जीव कशा प्रकारे भौतिक जगतामध्ये राहत आहेत, हे सर्व हस्तिनापूर मधल्या सामान्य स्त्रियांना पण व्यवस्थितरित्या माहिती होतं. भगवंतांबद्दलचं ते ज्ञान त्यांच्याकडे पण होतं. खूप खूप शिकण्यासारखं आहे. वामच्या कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. सादर प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण. उद्या पुण्यामध्ये जगन्नाथ रथयात्रा आहे इस्कॉन तर्फे. खूप खूप छान माताजी. मिस करेल, पुढच्या वेळेला नक्की तिथे असण्याचा प्रयत्न करेल मी. बहुतेक सगळेच जे इस्कॉनची इथे मंदिर आहेत तर ते सगळे मिळूनच पार्टिसिपेट करणार आहेत. दुपारी खूप भव्य रथयात्रा आहे, म्हणजे त्यांनी सगळ्यांचं आयोजन खूप छान केलंय पुण्यामध्ये. आणि त्या नेहमीच्या मार्गावर आहे का डेक्कनचं न्यू इंग्लिश स्कूल? एसपी कॉलेज समोर नाही. हा, न्यू इंग्लिश स्कूल, पण यावेळेला एसपी कॉलेज घेतलंय त्यांनी, तिथून सुरुवात आहे. अच्छा अच्छा. आणि शेवट मला वाटतं बहुतेक कॅम्पच्या मंदिरापर्यंत आहे प्रभूजी. तिथे मेन्शन नाही केलंय, पण दरवेळेप्रमाणे म्हटलं तर मग बहुतेक ते कॅम्पला संपेल असं वाटतंय. पण आता अजूनही बरीच मंदिरं आहेत त्याच्यामुळे सांगता येत नाही, मेन्शन केलेलं नाहीये त्याच्यावर. पण चालेल मग, नक्की तुम्ही पूर्ण कुटुंबांना घेऊन जा माताजी. ठीक आहे, हो. खूप छान. हरे कृष्ण.
हरे कृष्ण प्रभुजी माताजी, दंडवत.